शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत मंगळवारी ता 19 सायंकाळी अर्धनारी नटेश्वराच्या वेशभूषेत श्री गणेशाने 12 गाड्या ओढण्याची अद्वितीय परंपरा उत्साहात पार पडली। या पारंपरिक सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविला। दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सातपूर येथे भवानी मातेची यात्रा भरते। या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे 12 गाड्या ओढण्याची परंपरा होय। यंदाही अर्धनारी नटेश्वर वेशातील श्री गणेशा मंगेश निगळ यांनी गावातील वेशीवरील मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर तसेच औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात विधिवत पूजन करून या सोहळ्याची सुरुवात केली। यानंतर सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर एकमेकांना बांधलेल्या 12 गाड्या ओढण्यात आल्या। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। 12 गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली। या मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक नृत्य सादरीकरणासह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी महाराज, महापौर हेमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, कामगार नेते डॉक्टर डी.एल. कराड, माजी महापौर दशरथ पाटील, नगरसेवक नितीन निगळ, अंकिता शिंदे, नगरसेविका मानसी शेवरे, सविता काळे, माधुरी बोरकर यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे राजाराम पाटील निगळ, शांताराम निगळ, गोकुळ निगळ, प्रकाश निगळ, अध्यक्ष भरत घाटोळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र भंदुरे, शशिराज काळे, सुदाम वाघ, धनंजय निगळ, दिनेश निगळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे, तेजस निगळ, बाळा पुराणे व इतर पदाधिकाऱ्यांसह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन घाटोळ यांनी केले। दरम्यान पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। वाहतूक व्यवस्थापनासह सुरक्षेचे योग्य नियोजन करण्यात आल्याने कोणताही